नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमेचा पवित्र सण जो की सुवासिन महिलांसाठी अतिशय खास आणि महत्त्वाचा असतो. तर यंदा 2026मध्ये वटपौर्णिमा ही 29 जून म्हणजे सोमवार या दिवशी येत आहे. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. या सणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. वटपौर्णिमा हा आपल्या सगळ्या महिलांचा अतिशय आवडता सण असतो, कारण या दिवशी आपण अगदी नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करत असतो. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी खाली दिलेल्या रंगाची जर साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचे दुप्पट फळ मिळेल. हे जे रंग आहेत ते अतिशय शुभ फळ देणारे आहेत. प्रत्येक रंगाचे महत्त्व मी तुम्हाला सांगितले आहे. ज्यासोबत काही रंग शुभ फळ देतात, त्या रंगाच्या साड्या नेसून तुम्ही पूजा केली तर त्या पूजेचा आपल्याला फळ मिळणार नाही, कारण जे अशुभ रंग मानले जातात. वटपौर्णिमेच्या दिवशी कुठले रंग घातल्याने आपल्याला काय फायदा होणार, जास्तीत जास्त सकारात्मक लहरी निर्माण होऊन पूजेचे आपल्याला संपूर्ण फळ कसे मिळेल, ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. वटपौर्णिमेला कोणत्या चुका आपल्या हातून होणार नाहीत याची कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. तसेच पौर्णिमेचा शुभ मुहूर्त कोणता, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. वटपौर्णिमा 29 जूनला सोमवारी आली आहे. 29 जूनला वटपौर्णिमेच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो सकाळी 8:48 पासून ते 10:40 अतिशय शुभ मुहूर्त आहे आणि म्हणून शक्य असेल तर या शुभ मुहूर्तावर पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर या दिवशीचा राहुकाळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार आपण कोणतीही पूजा किंवा सेवा ही जर शुभ मुहूर्तावर केली तर खूप जास्त पुण्यकारक मानली जाते. म्हणून तुम्ही याच शुभ मुहूर्तावर पूजा करण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, वटपौर्णिमेची जी पूजा आहे ती आपल्याला शक्यतो दुपारी 12च्या आतच करायची आहे. फार उशिरा महिलांनी पूजा करू नये, कारण आपण काय करतो, सगळं आवरून शेवटी पूजा करतो, पण हे चुकीचे सुद्धा आहे. काही गोष्टी जर आपण त्या वेळेमध्ये केल्या तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो. स्त्रिया ज्या आहे मस्त साडी वगैरे दागिने घालून वडाच्या झाडाची या दिवशी पूजा करतात, पण आजकाल फॅशनकडे जास्त लक्ष दिलं जातं. सोबत आपली संस्कृतीसुद्धा जपणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता बघा, वटसावित्री पौर्णिमेला शुभ रंग जे आहेत ते घातल्यामुळे आपल्याला लाभ असतो. दुसरी गोष्ट म्हणजे दागिन्यांच्या बाबतीत सुद्धा तसंच काही महत्त्वाचं सांगणार आहे. यासोबत बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांची एक खूण असते, तर या बाबतीत सुद्धा आपल्याला काही नियम पाळलेच गेले पाहिजेत. आता हे जे रंग आहेत हे घातल्यामुळे सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि पूजेचे फळ आपल्याला मिळत असतं. आता कोणते रंग घातल्यामुळे आपल्याला काय लाभ होतो हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला रंग, महत्त्वाचा रंग म्हणजे हिरवा रंग. देवीला आपण ओटी भरतो, हिरव्या रंगाची साडी अर्पण करतो, हिरव्या रंगाचा चुडा, बांगड्या अर्पण करत असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसली तर सर्वोत्तम. तो रंग जो आहे तो सगळ्यात उत्तम मानला जातो. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग हा आपल्याला सुख समृद्धी प्रदान करत असतो. बघा, हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्याला आपले सौभाग्य आहे ते वाढतं. दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या रंगाची साडी आणि बांगड्या घातल्यामुळे भगवान शंकर जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात. शिवशंकर आणि निसर्गाचा एक जवळचं नातं आहे. तर त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये बघा, बऱ्याचशाच महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या, साडी सुद्धा घालत असतात. तर त्यामुळे हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडीअडचणी येत नाहीत. पती पत्नीमध्ये सौख्य राहतं आणि आपण ही जर हिरव्या रंगाची साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचे आपल्याला संपूर्ण फळ मिळतं. त्यामुळे शक्यतो महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसा, याचा आपल्याला खूप फायदा होईल. दुसरा रंग म्हणजे त्यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला ज्ञान, पवित्रता, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते आणि आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असं म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्यात पिवळा रंग हा आवर्जून वापरला जातो आणि म्हणूनच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो.
पिवळा रंग परिधान केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा सुद्धा बलवान होतो. त्याचबरोबर सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. जसे की आपण हळदी कुंकू म्हणतो आणि त्यातील हळद म्हणजे हळदीला जेवढे महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे. खरंच तुम्ही शक्य झाले तर यंदा वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसा. कारण पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करत असतो आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून निवास करते आणि म्हणून तुम्ही यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसून वटवृक्षाची पूजा नक्की करा. यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. पुढचा रंग म्हणजे लाल रंग. तुमच्याकडे जर लाल रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही नेसू शकता. कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. आपण रोज देवपूजा करताना किंवा आपण इतर वेळी जी काही पूजा मांडतो त्यासाठी लाल रंगाचे वस्त्र आपण सर्व देवांना लाल वापरतो. कारण सर्व देवांना लाल रंग हा खूप जास्त प्रिय आहे. त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला लाल रंग हा खूप प्रिय असल्यामुळे या दिवशी तुम्ही लाल रंगाचं वस्त्र हे नक्की परिधान करू शकता. तसेच सौभाग्यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. तर कुंकू हे सुद्धा लाल रंगाचंच असतं. लाल रंग हा संपत्तीची देवी लक्ष्मी आणि शक्तीची देवता माता दुर्गा यांना सुद्धा अतिशय प्रिय आहे. म्हणून तुम्ही यंदा लाल रंगाची साडी घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. दुसरा रंग केशरी रंग. केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. आपल्या हिंदू धर्मात हा रंग यज्ञ आणि अग्नीच्या ज्वालांसारखा प्रकाशमान मानला जातो, जो अज्ञानाचा अंधकार दूर करून सकारात्मकतेचा संचार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते. कारण केशरी रंग शौर्य, बलिदान यांचे देखील प्रतीक आहे. तसेच केशरी रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते. म्हणून तुम्ही केशरी रंगाची साडी सुद्धा या वटपौर्णिमेला अवश्य नेसू शकता. पुढचा रंग गुलाबी रंग. गुलाबी रंग सुद्धा प्रेमाचं प्रतीक आहे. वटपौर्णिमा हा सण नवरा बायकोचा असतो आणि आपण नवऱ्यासाठी पूजा करत असतो. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसून पूजा केली तर नवरा बायकोमधलं नातं जे आहे ते अधिक घट्ट होण्यास मदत होते. याशिवाय बघा जांभळा रंग, त्यानंतर लाल रंग, पिवळा रंग, केशरी, गुलाबी, चिंतामणी, पोपटी, चॉकलेटी या रंगाची सुद्धा साडी नेसू शकता. या रंगाचे ड्रेसही घालू शकता. प्रत्येक रंगामध्ये काहीतरी सकारात्मक नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची ताकद असते आणि त्याचा आपल्या जीवनावर कुठे ना कुठेतरी परिणाम होतो. जे काही आपण कपडे घालत असतो त्याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. तर याचमुळे नक्कीच तुम्ही हे रंग जे मी तुम्हाला सांगितले आहेत तसेच त्याचे महत्त्वसुद्धा सांगितलं आहे. त्यामुळे जमलं हिरव्या रंगाची साडी घाला, नाही जमलं तर आत्तापर्यंत जे काही शुभ रंग सांगितले तर त्या रंगाच्या साड्या तुम्ही कोणताही विचार न करता या वटपौर्णिमेला नेसू शकता. कारण हे अतिशय शुभ आणि पवित्र रंग मानले जातात. आता कोणत्या रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या नेसू नये तर सुवासिनी स्त्रियांना माहीतच असेल, पूजेच्या दिवशी शक्यतो काळा, पांढरा आणि यासोबत अगदी डार्क निळा हे रंग शक्यतो तुम्हाला टाळायचे आहेत. आता पुढची गोष्ट म्हणजे बांगड्या. बघा आजकाल काय आहे, ज्या रंगाची साडी घालतो त्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या घालत असतो. तुम्ही मॅचिंग बांगड्या घाला, पण हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहेत. कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या हे अखंड सौभाग्याचं प्रतीक आहे. शक्यतो या दिवशी प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका. हिंदू धर्मामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्यांना खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे हिरवा रंग घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते, पतीच्या प्रगतीमध्ये वाढ होते. यानंतर टिकलीसुद्धा बघा या दिवशी पांढऱ्या रंगाची टिकली लावू नका. तसेच महिलांनो या दिवशी अजिबात काही चुका आपल्या हातून होऊन देऊ नका. काही चुकांचं तुम्ही नक्कीच पालन करा आणि काही गोष्टी कटाक्षाने टाळा. तसेच या दिवशी तुम्ही व्रत करणार आहेत त्यामुळे वाईट बोलू नका, कोणाचाही अपमान करू नका, खोटं बोलू नका. कारण हे जे व्रत आहे ना हे खूप जास्त पवित्र व्रत मानलं जातं. सर्व व्रतांमध्ये हे व्रत खूप शुभ असतं. त्यामुळे तुम्हाला हा जो नियम आहे
तो आवर्जून पाळायचा आहे. तसेच बघा, तुमच्या घरामध्ये सुतक असेल तरीही तुम्ही व्रत करायचं आहे. फक्त तुम्हाला पूजा करता येणार नाही. तुम्ही दिवसभर व्रत करू शकता आणि जर स्त्रियांना या दिवशी मासिक धर्म असेल तरीसुद्धा तुम्हाला पूजा करता येणार नाही. तुम्ही फक्त व्रत करायचे आहे. तर महिलांनो, या वटपौर्णिमेच्या दिवशी नवीनच साडी नेसायची आहे किंवा आपल्या लग्नातील जो शालू असतो तो तुम्ही नेसला तरीही चालेल. हातात हिरवा चुडा घालायचा आहे. कपाळावरती टिकली लावायची आहे. आपल्या भांगेमध्ये कुंकू लावायचं आहे. मंगळसूत्र, त्याचबरोबर पायात जोडवी, पैंजण असा साज शृंगार करून तुम्हाला ही पूजा करावयाची आहे, अशी धार्मिक मान्यता आहे. तर बघा, ही संपूर्ण माहिती कशी वाटली? आवडली असेल तर मला नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभारी आहे. धन्यवाद.